जम्मू काश्मीरमध्ये सीमा भागात दहशतवादी हल्ल्यात जवान प्रकाश जाधव यांना वीरमरण आलं होतं। 2 दिवसांपूर्वी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जम्मूमधल्या अनंतनाग भागामध्ये ते शहीद झाले। तर काल रात्री त्यांचं पार्थिव विशेष विमानानं दिल्लीमधून बेळगावमध्ये आणण्यात आलंय। त्यानंतर आज सकाळी हे पार्थिव त्यांच्या गावी म्हणजेच बेळगाव जिल्ह्यातल्या बुधिहाळ गावी आणण्यात आलं आणि आता 11च्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। तर 8 वर्षांपूर्वी प्रकाश जाधव मराठा लाईट इन्फंट्रीमधून सैन्यात दाखल झाले होते। तर 2 वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे। दरम्यान त्यांच्या जाण्यानं संपूर्ण निपाणी परिसरावर शोककळा पसरली असून त्यांच्यावर सकाळी 11च्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। तर थेट प्रकाश जाधव या शहीद जवान यांच्या गावाहून आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, खरं तर त्यांच्या गावी सध्या काय वातावरण असेल याची कल्पना आपण करू शकतो, मात्र गावकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आणि त्यांच्यावर होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या दृष्टिकोनातून काय तयारी? नक्कीच स्वाती, एक शोकाकुल आणि भावपूर्ण असं वातावरण पाहायला मिळतं या सगळ्या सीमा भागामध्ये। कारण सीमा भागातले शेकडो जवान आजही भारतीय सैन्य दलामध्ये दाखल आहेत, ते देशाची सेवा करतात। आणि आपण जर पाहिलं तर ही सगळी शाळेची मुलं आहेत आणि सगळी मुलं हातामध्ये फलक घेऊन, हातामध्ये फुलं देखील घेऊन ही सगळीजण थांबलेले आहेत आणि प्रकाश जाधव अमर रहेच्या घोषणा दिल्या जात आहेत। आणि काही वेळापूर्वीच आता जे पार्थिव आहे प्रकाश जाधव यांचं स्वाती ते निपाणीमध्ये दाखल झालेलं आहे। निपाणीपासून अगदी 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे बुधिहाळ गाव आहे। आपण वरती जर पाहिलं तर अशा पद्धतीचे जे सगळे फलक आहेत, पोस्टर्स आहेत ते लावलेले आहेत। वेगवेगळे मंडळ असतील, ग्रामस्थ असतील यांच्याकडून। दुसऱ्या बाजूला देखील जर आपण पाहिलं तर ही सगळी शाळेची जी लहान लहान मुलं आहेत ती सगळी मुलं पार्थिवाच्या दर्शनासाठी, अंत्यदर्शनासाठी ही सगळी दाखल झालेली आहेत। आणि ग्रामस्थांनी देखील पूर्ण सगळी तयारी केलेली आहे। दुःखामध्ये आहेत सगळे ग्रामस्थ स्वाती, तरी देखील एक अभिमान बाळगत ह्या शहीद जवानाला एक शेवटचा निरोप देण्यासाठी सगळेजण सज्ज झाले आहेत। समोर जर आपण पाहिलं तर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे बेंगलोर हायवेकडून ह्या गावामध्ये येणारा हा रस्ता आहे आणि पूर्ण सगळी तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। कर्नाटक पोलीस असतील, लष्कर असेल, सगळेजण दाखल झालेले आहेत। आणि काही वेळातच या बुधिहाळ गावामध्ये शहीद जवान जे आहेत प्रकाश जाधव यांचं पार्थिव दाखल होईल आणि साधारणतः 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये, लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील। स्वाती, धन्यवाद संदीप, ही सगळी तयारी आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी। तर शोकाकुल वातावरणात सकाळी 11 वाजता शहीद जवान प्रकाश जाधव यांच्या पार्थिवावर या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत। मनोरंजन विश्वातून सुपरस्टार रजनीकांत यांचा सिनेमा रिलीज होणं म्हणजे त्यांच्या फॅन्ससाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही आणि म्हणूनच 2.0 या त्यांच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी त्यांचे चाहते सज्ज झाले आहेत। सायनच्या PVR थिएटर बाहेर याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। थिएटरचा परिसर केवड्याच्या माळा, फुगे यांनी सजवण्यात आलाय, तर थिएटरचं प्रवेशद्वार केळीच्या घडांनी सजवण्यात आलंय। तर पहाटे 4 वाजता जवळील मंदिरात पूजा करून रजनीकांत यांच्या 67 फुटी होर्डिंगवर जलाभिषेकही करण्यात आला। तर फुलं उधळून या ठिकाणी अशा प्रकारे जल्लोष रजनीकांत यांचे चाहते करताना आपल्याला बघायला मिळत आहे। तर यंदा तामिळनाडूमध्ये गाजा चक्रीवादळ आल्यानं त्यामध्ये मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात येईल आणि त्यासोबतच यंदा दुग्धाभिषेक देखील बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट रजनीकांत फॅन वेलफेअर असोसिएशनने घेतलाय। एकूणच हा जल्लोष आपण पाहतोय 2.0 हा रजनीकांत यांच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी त्याचे चाहते जे आहेत त्याच्या प्रकारे जल्लोष करताना थिएटरच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात।